सजून नऊवारी नेसून नटून सजून नऊवार नेसून नाकात नथनी घालून ये. खूप मोठं कार्य चालू आहे त्यांचं कोकण भूमीच्या पुनर्वसनासाठी. आता पुनर्वसन हा शब्द अशासाठी वापरतोय की हे एकत्र मूल इथे थांबलं म्हणजे फक्त तो एक व्यक्ती थांबत नाही, त्याची अख्खी पिढी थांबते. त्याचे आई वडील इथे व्यवस्थित थांबतात, त्याचा समाज, जमीन जुमला हा सगळा तिथे थांबतो. जर तो एक मायग्रेट झाला की मग त्याचा जमीन जुमलाही जातो, आई वडीलही त्याच्यासोबत जातात इच्छा नसताना, मग त्याची पुढची पिढीही जाते. आणि नंतर आपण कधीतरी शोध देतो की कुलदेवतेचा काहीतरी त्रास होतो, हे होतो, मग त्याच्यानंतर कुठेतरी भेटला तर कोणतरी आपलाच पाहुणा देवळात भेटतो आणि मग आपण विचारतो अरे हडेखडे दिया काय नाही, म्हणलं थोडं त्रास जाता घरात सगळे आजारपणा म्हणून माहिती इल्लंय त्यामुळे चांगला माहीत बघू आहे काहीतरी. एक खरे घडलेली स्टोरी सांगतो हा, आमच्या बाबतीत आम्ही अनुभवलेलं आहे. धन्यवाद आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल. म्हणजे सिनेमात परिमल आपण पाहिला तर पण इथे आल्यावर मी खराखुरा परिमल अनुभवला, त्याबद्दल मी अंकुशजींचं आभार मानतो. कारण फार कठीण असतं आपल्या मुलाची एकटा राहून शहरातल्या ग्रामांना न भूलता इथे एक नवीन विश्व उभं करणं हे अतिशय कठीण आहे.